नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। आज दिवसभरातली महत्त्वाची बातमी म्हणजे मिलिंद देवरा जे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। खरं तर मिलिंद देवरा हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते। त्यांचे वडील ते सुद्धा काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते। ते केंद्रात मंत्री होते, अनेक वर्ष खासदार सुद्धा राहिलेले होते आणि दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून मिलिंद देवरा हे समोर आले होते। अवघ्या 27व्या वर्षी ते काँग्रेसचे खासदार देखील झाले होते। त्यांचा दक्षिण मुंबईमध्ये दबदबा होता आणि हे सगळं असताना आता ते काँग्रेसवर नाराज होत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेला जाणार असं समोर आल्यानंतर मिलिंद देवरा यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती। त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारले होते आणि नंतर त्यांनी अखेर थेट आता शिवसेनेमध्ये खरतर प्रवेश केलेला आहे। सुरुवातीला आपण मिलिंद देवरा हे कोण आहेत हे जाणून घेऊयात आणि नंतर त्यांनी नेमका शिवसेनेमध्ये का प्रवेश केलेला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर मी सुरुवातीला म्हटलं की मिलिंद देवरा हे एक काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत। राहुल गांधींच्या जवळच्या शिलेदारांपैकी ते एक आहेत। टीम राहुल गांधींमध्ये मिलिंद देवरांचा समावेश होतो। त्याचबरोबर मिलिंद देवरा 2 वेळा दक्षिण मुंबईचे खासदार देखील राहिलेले आहेत। भाजपच्या जयवंतीबेन यांचा 2004 मध्ये त्यांनी पराभव केला होता। वयाच्या 27व्या वर्षी ते खासदार झाले होते। गेल्या 2 निवडणुकांमध्ये देवरांचा पराभव झाला होता। ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईवरील दाव्याने देवरांनी आक्षेप घेतला होता। मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील आहे। तर हे आहेत मिलिंद देवरा आणि त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। जसं सुरुवातीला मी म्हटलं की दक्षिण मुंबईमध्ये ते 2 वेळा खासदार झाले होते। गेले 2 टर्म ते सातत्याने तिथनं त्यांचा पराभव होत होता आणि म्हणूनच ते कुठेतरी नाराज सुद्धा होते। यावेळेस त्यांना उमेदवारी हवी होती, परंतु ज्यावेळेस लक्षात आलं की शिवसेनेला ही जागा जाणार आहे त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि आता थेट त्यांनी शिवसेनेमध्येच प्रवेश केलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीचा जागा वाटप अजून झालेलं नाहीये। या जागा वाटपामध्ये कुठल्या जागा कोणाला मिळतील हा सुद्धा प्रश्न आहे, परंतु ज्या जागांवर जे खासदार निवडून आलेले त्याच जागा त्या लोकांना मिळतील असं म्हटलं जाते आणि म्हणूनच दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते 2 वेळा निवडून आलेले आहेत। 2014 असेल 2019 असेल, या दोन्ही वेळी अरविंद सावंत यांनी तिथून विजय मिळवलेला आहे, दक्षिण मुंबईतून विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनाच पुढची उमेदवारी देखील आता जाहीर होण्याची शक्यता आहे। अर्थात काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्या दक्षिण मुंबईमध्ये एक सभा घेतली होती। खरं तर ती एक प्रचार सुरू असणारी सभा सुद्धा म्हटलं गेलं होतं आणि त्यामुळेच एक प्रकारे अरविंद सावंतांची दक्षिण मुंबईवरची दावेदारी ही पक्की मानली जात होती। त्यातच मिलिंद देवरांना सुद्धा या मतदारसंघामधून निवडणूक लढवायची इच्छा होती, परंतु आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्यामुळे मिलिंद देवरा कुठेतरी नाराज होते। ज्यावेळेस ही जागा ठाकरे गटाला जाईल असं लक्षात आलं होतं त्यावेळेस त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते, परंतु अखेर ही त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आणि त्यांनी आता थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। दुसरीकडे आपण जर या मतदारसंघाचा विचार केला तर इथे आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत, ते 2 वेळा तिथून निवडून आले, त्यांचीच आता पुढची दावेदारी आहे। तर दुसरीकडे भाजपकडनं सुद्धा ही जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। अर्थात भाजप इथे कोण उमेदवार देईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा इथनं उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भाजपने आता मिशन 400चं एक मिशन ठेवलेलं आहे। देशभरामधनं 400हून अधिक जागा त्यांना निवडून आणायच्या, त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभं करण्याचा भाजपचा मानस आहे आणि त्याच अनुषंगाने दक्षिण मुंबईमधनं सुद्धा भाजप आपला उमेदवार उतरवू शकतो। अर्थात आता मिलिंद देवरा हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांची सुद्धा दावेदारी असू शकते, परंतु एकनाथ शिंदे या जागेवर दावा करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे जे काँग्रेसचे अनेक तिथले कार्यकर्ते होते, नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीची जी ताकद होती दक्षिण मुंबईतली ती कमी होतीये की काय असं सुद्धा चर्चा वर्तवली जाते। दुसरीकडे आता शिंदेंकडनं देवरांना उमेदवारी मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मी जसं म्हटलं की भाजप या जागेवर दावा करू शकतं, कारण याआधी सुद्धा भाजपने इथे निवडणूक लढवलेली आहे। जरी ही युतीमध्ये जागा शिवसेनेकडे गेलेली असली तरी याआधी भाजपने तिथनं उमेदवार दिलेले आहेत आणि तिथे काही उमेदवारीवर अनेक दावे सुद्धा करतात, अनेक इच्छुक सुद्धा तिथनं आहे। जसं आपण राहुल नार्वेकरांचं नाव सुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे भाजपने जर इथं उमेदवार दिला तर शिंदेंना तिथे दावा करता येणार नाहीये। त्यामुळे आता मिलिंद देवरा नेमकं काय करणार हा सगळा प्रश्न आहे। आता मिलिंद देवरांनी शिवसेनेमध्येच का प्रवेश केला तर त्याचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, कारण राज्यसभेचे काही जे खासदार आहेत त्यांची टर्म संपती आहे, त्यांच्या जागा रिकाम्या होणार आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये राज्यसभेवर सुद्धा काही खासदार पाठवण्यात येणार आहे। त्यामध्ये शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेंकडनं सुद्धा एक खासदार हा राज्यसभेवर पाठवता येणार आहे आणि त्यामुळेच
राज्यसभेची जागा कदाचित देवरांना मिळू शकते आणि तेच प्रॉमिस कदाचित श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी त्यांना केलं असेल आणि त्यामुळे सुद्धा मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जेव्हा ते 2 टर्म इथनं सातत्याने पराभव झाला होता त्यावेळेस त्यांनी काँग्रेसकडनं राज्यसभेवर जाता येत आहे का हा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु काँग्रेसकडनं कुमार केतकर असतील किंवा इतर एक खासदार होते त्यांना प्रताप गडी यांना राज्यसभेवर पाठवलं होतं, त्यावेळेस सुद्धा मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली नव्हती। त्यामुळे कुठेतरी मिलिंद देवरा हे नाराज होते आणि त्यामुळे आता आपण शिंदे गटामध्ये जाऊन शिवसेनेमध्ये जाऊन राज्यसभेवर तरी जाऊ शकतो असा एक विचार कदाचित मिलिंद देवरा यांनी केला असेल आणि त्यामुळेच ते आता शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। आता जेव्हा मिलिंद देवरांनी हा निर्णय घेतला त्याच्यावर आता काँग्रेसच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नेमक्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील काय म्हणालेत ते सुद्धा आपण पाहूयात। आज सकाळी मिलिंद देवराजींचं जे आहे ते मी ट्विट बघितलं। त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत। देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच, पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रभारी असतील किंवा मी असेल आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहायला पाहिजे। परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे। आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आहे असं मला या निमित्ताने सांगावं लागेल। नाही, असं आहे की काँग्रेस मजबूत आहे तिथे। ती जागा जर आघाड्यामध्ये एखादी जागा सुटत असेल तर मला वाटतं की त्यांच्या वडिलापासूनचे काँग्रेसचं घराणं आहे, वडील सुद्धा मंत्री राहिलेत, हे सुद्धा मंत्री राहिले, तर एखाद्या वेळेस खासदारकीच्या लोभापायी असा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। जर त्यांनी तो निर्णय तशा पद्धतीचा घेतला असेल तर मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो की मिलिंद देवरा तिथून खासदार होणार नाही। तिथे जागेमध्ये वाटपामध्ये ती जागा शिवसेनेला सुटली, सिटिंग खासदार तिथे शिवसेनेचा आहे, उद्धव ठाकरेंचा आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं आणि पक्षाला धोका देणं, पक्षाच्या भरोशावर सर्व मिळवणं ही नीतिमत्ता नैतिकता संपुष्टात आणण्याचं काम आहे। मला पूर्ण खात्रीने सांगेल आणि विश्वासाने सांगेल की मिलिंद देवरा तिथून जर जातील तर कदाचित तिकीटच मिळणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाने त्यांचे भांडणं आहे, त्या भांडणामध्ये जर तिकीट मिळाली तर काँग्रेसवाले जिरो होतील आणि भाजपवाले जिरो होतील, मिलिंद देवरा पुन्हा संसदेत पोहोचणार नाही। तिथे 100% विश्वासाने सांगतो की असे प्रकार होताच कामा नयेत। ज्यांना सर्व काही मिळालं आहे त्यांची वृत्ती जर अशा पद्धतीची असेल तर ते बेईमानी आहे आणि ती बेईमानी फार काही दिवस टिकत नाही, चालत नाही। आपण या 2 प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत आणि आता मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता इथून उमेदवारी मिळते का की ते राज्यसभेवर जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या मिलिंद देवरांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।